नमस्कार मित्रांनो व माता भगिनींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना 1500 रुपये मिळणार आहे। तर मग या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आपल्याला कागदपत्रे हे त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे। आपल्याला अर्ज भरावा लागणार आहे आणि त्यासोबत विविध कागदपत्रे जमा करावी लागणार आहे, तरच आपण या योजनेचे लाभार्थी होणार आहोत। तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणती कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहेत आणि महत्त्वाची 2 कागदपत्रे त्यात आहेत की जे तहसीलदारांकडून किंवा तहसीलदारांच्या सहीचे लागणार आहेत। ते म्हणजे डोमॅसियल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला। मग त्या ठिकाणी हे दोन्हीही सर्टिफिकेट किंवा हे दाखले काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने काम केले की लगेच आपल्याला ते मिळतील, म्हणजे आपला वेळ जाणार नाही। त्या कागदपत्रांसाठी, त्या दाखल्यांसाठी कोणते कागदपत्र लागतील याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे आपले काम लगेच होईल। आपण डायरेक्ट कागदपत्र घेऊन घरूनच जाऊन त्या ठिकाणी तो ऑनलाईन अर्ज करून तो दाखला आपल्याला कसा लवकरात लवकर मिळेल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे या योजनेचे जे नवीन अपडेट आपल्याला वेळोवेळी जे आम्ही देणार आहोत ते आपल्याला मिळतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। त्यामध्ये आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक, पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड। मग सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, असे सर्व कागदपत्रे लागणार आहेत। तर मग त्यातील महत्त्वाचे 2 कागदपत्रे आहेत जे म्हणजे आपल्याला तहसील ऑफिसमधून त्या ठिकाणी काढावे लागणार आहे। मग महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, मग हे अधिवास प्रमाणपत्र आपल्याला जर काढायचं नसेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्यातील आपला जन्म दाखला हा गरजेचा आहे। तर मित्रांनो, जर तुमचा किंवा ज्या महिलांचा जन्म दाखला आपल्याला मिळू शकतो तो ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिथं जन्म मृत्यू नोंदी केल्या जातात महानगरपालिकेच्या ठिकाणी, या ठिकाणी सेपरेट ऑफिस असते, त्या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपला जन्म दाखला तुम्ही मिळवू शकता। म्हणजे महिलांचा त्या ठिकाणी जन्म दाखला मिळू शकतो। मग हा जन्म दाखला घेतला तर तुम्हाला वय अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही। त्यासाठी भरपूर कागदपत्रे लागतात आणि वेळही जातो। वय अधिवास प्रमाणपत्र काढण्याच्या आधी तुम्ही सर्वप्रथम जन्माचा दाखला मिळतो का महाराष्ट्र राज्यातील, तुमचा जन्म जिथे झाला आहे तिथे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात असाल तर नगरपालिकेच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा दाखला लगेच मिळू शकतो मित्रांनो। त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचणार आहे। तरीही हा दाखला तुम्हाला मिळाला नाही तर मग वय अधिवास प्रमाणपत्रासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण बघूयात। तर डोमॅसियल दाखला काढण्यासाठी लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला, रहिवासी घोषणापत्र, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, लाभार्थी महिलेचा एक फोटो, विवाह नोंदणी दाखला किंवा जे गॅजेट केले असेल ते, आणि 15 वर्षामागील रहिवासी सिद्ध करणारा सन 2009 मागील पुढील पैकी एक पुरावा, म्हणजे लाईट बिल, 7/12 उतारा किंवा घराचा उतारा किंवा टेलिफोन बिल, हे आपल्या यांचं जे कुटुंब प्रमुखांचं आहे त्यांचं लागेल, हे मिळून जाईल आपल्याला। तर आता महत्त्वाचा जो पुढचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला। मग हा दाखला काढण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्र लागतील? तर सर्वप्रथम मित्रांनो, पहिलं काम करा की पहिल्यांदा उत्पन्न तलाठी जवळून आपल्या उत्पन्नाचा दाखला घ्या। नंतर तो उत्पन्नाचा दाखला घेतला की पुढचे कागदपत्र सर्व काही तुमच्या जवळ आहे। मग तलाठी जवळचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी स्वयं घोषणापत्र, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स आणि लाभार्थी महिलेचा फोटो त्या ठिकाणी लागला तर, पण तो लागणार नाही कारण की त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणजेच त्या महिलेच्या पतीच्या नावाने आपल्याला तो उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी काढायचा आहे। म्हणून त्या ठिकाणी त्या कुटुंब प्रमुखाचा एक फोटो त्या ठिकाणी लागणार आहे। मग तो उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी हे कागदपत्र लागणार आहे। जर महिला ही विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल
आणि त्यांचं सेपरेट रेशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्या महिलेचं त्या ठिकाणी नाव येणार आहे आणि त्यांचा दाखला हा त्यांच्या उत्पन्न दाखला त्या महिलेच्या नावाने काढावा लागणार आहे। तर मित्रांनो, मग आता हे सर्व कागदपत्रे आपण बघितली की तहसीलदाराचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी आणि डोमेसियल दाखला काढण्यासाठी, मग हा लगेच कसा मिळेल आपल्याला? तर त्यासाठी आपण सर्वप्रथम महा ई सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रावर जा। त्या ठिकाणी आपल्या जवळपास आता प्रत्येक गावात किंवा गावात सुरू झालेले आहेत, शेजारच्या मोठ्या गावातही त्या ठिकाणी सुरू झालेले आहे की जिथं महा ई सेवा केंद्रावर हे दाखले काढून मिळतात। जर आपल्याला तिथं नाही मिळालं तर तहसील ऑफिसच्या शेजारी महा ई सेवा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन सर्व कागदपत्रे घेऊन जा। फक्त परत तुमची फेरी व्हायला नको की हे कागद राहिले ते कागद राहिले, जे सांगितले कागद सांगितले त्यापेक्षा एक्स्ट्रा घेऊन जा सोबत। एक प्रत झेरॉक्सची एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे आपल्याला काही अडचण आली तर त्या ठिकाणी लगेच आपली धावपळ होणार नाही। त्यासाठी आधी कागदपत्र सर्व तयार करा आणि मग त्या ठिकाणी महा ई सेवा केंद्रावर जा आणि डोमेसियल आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी त्यांच्याकडे आपण अर्ज करा। तिथनं आपण अर्ज भरल्यानंतर आपल्याला 1 ते 2 दिवसात डोमेसियल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला मिळून जाईल। तर या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर मिळण्यासाठी महा ई सेवा केंद्रातील जे त्या ठिकाणी फॉर्म भरणारे असतात ते दादा किंवा जे कर्मचारी असतात ते आपल्या ओळखीचे असतात किंवा माहितीतले असतात, त्यांना जर आपण रिक्वेस्ट केली तर त्यांच्या ओळखीमार्फत किंवा त्यांच्या माहितीमार्फत ते पटापट काम करून त्या ठिकाणी जरा धावपळ करून 1 ते 2 दिवसात आपल्याला तो दाखला काढून देऊ शकतात, कारण की त्यांची ओळख असते। ते नेहमीच हे दाखले देण्याचे आणि काढण्याचं काम करतात। त्यांच्यावर जर सोपवलं आपण त्यांना बोललं तर आपल्याला हा दोन्ही दाखले हे 1 ते 2 दिवसात मिळून जातील। हे 1 ते 2 दिवसात दाखले मिळाल्यानंतर आपण हा अर्ज भरण्यासाठी तोपर्यंत ही अर्ज भरण्याची किंवा अर्ज कसा आहे ऑनलाईन कसा भरायचा हेही कळणार आहे लगेच। आजच्या आज म्हणजे 1 जुलैला या ठिकाणी सर्वजण संभ्रमात आहे, कोणाला कसा अर्ज भरायचा हे काही माहिती नाही। त्यामुळे या ठिकाणी थोडे 1-2 दिवस जाऊ द्या, तोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र तयार करून ठेवा। दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका। सर्व कागदपत्र जमा झाले की नंतर पुढच्या सोमवारी अर्ज भरा। 15 तारखेपर्यंत वेळ आहे, त्याच्या आधी आपले सर्व कागदपत्रे या ठिकाणी जमा करून घ्या। जर रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर रेशन कार्डमध्ये नाव टाकून घ्या। कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका। तुमचा फॉर्म अर्ज तुम्ही पात्र असाल, फक्त कागदपत्रांमुळे तुम्ही राहत असाल तर तसं काही होणार नाही। तुमचे कागदपत्र पूर्ण होतील आणि तुम्ही पात्र असणार तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे। त्यामुळे टेन्शन न घेता फक्त कागदपत्र तयार करण्याच्या मागे लागा। आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जरा मोठा झाला आहे पण सर्व माहिती सांगणे तुम्हाला गरजेचे होते। आणि जर तुम्हाला काही या व्हिडिओविषयी किंवा या दाखल्यांविषयी काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याविषयी माहिती मिळेल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।